ठीक आहे, ओके. चला, ठीक आहे. सीटीईटी पेपर 1 मधले हे आपण गणिताचे अध्यापन शास्त्राचे प्रश्न बघतोय. पेपर दुसऱ्यामध्ये सुद्धा असेच प्रश्न तुम्हाला विचारले जातात. याच कन्सेप्ट असतात पेपर 2 मध्ये सुद्धा. ठीक आहे, चला. पहिला प्रश्न आहे, 15 प्रश्न असतील. पहिला प्रश्न, थेरम्स इन मॅथमॅटिक्स कॅन बी प्रूव्ड बाय युजिंग. गणितामध्ये प्रमेय आहेत, बरोबर. गणितामध्ये काय असतात, प्रमेय असतात. तर प्रमेय को सिद्ध किया जा सकता है प्रयोग द्वारा, निगमन द्वारा, जांच द्वारा, प्रेक्षण द्वारा. कशा मार्फत या ठिकाणी आपण जे प्रमेय आहे ते सिद्ध करत असतो. एक्सपेरिमेंटेशन, डिडक्शन, व्हेरिफिकेशन आणि ऑब्झर्वेशन. ओके, चला. गुड मॉर्निंग सगळ्यांना, गुड मॉर्निंग. नाही, व्हेरिफिकेशन नाही करत आपण जे थिअरम असतात ना, जे प्रमेय असतात ते आपण डिडक्शन मेथडने म्हणजे निगमन मेथडने काय करतो ते सिद्ध करत असतो. लक्षात ठेवायचं, डिडक्शन मेथडने म्हणजे निगमन पद्धतीने, त्याला आपण काय म्हणू की उद्गामी पद्धत. ठीक आहे, उद्गामी पद्धतीने आपण काय करत असतो ते सिद्ध करत असतो. व्हेरिफिकेशन तिथं केलं जात नाही. लक्षात आलं, डिडक्शन मेथड किंवा आपण त्याला निगमन द्वारा किंवा त्याला उद्गामी पद्धत असं बोलणार. लक्षात आलं, ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. बघा, हे थिअरमच्या याच्यावरती प्रश्न तुम्हाला असाच विचारला जाईल, ते लक्षात ठेवा. थिअरम म्हणलं की तुमचं उद्गामी मेथड येईल, तुमची डिडक्शन मेथड येईल. ठीक आहे, डिडक्शन, सॉरी अवगामी मराठीमध्ये अवगामी मराठीमध्ये मी उद्गामी बोललो तर अवगामी पद्धत. ठीक आहे, अवगामी पद्धत. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 2 आहे पहा. विच ऑफ द फॉलोइंग इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ क्रूड मेथड ऑफ assessment that encourage mechanical computation and rote memorization. म्हणजे यांत्रिक गणना असेल, बरोबर. जे पाठांतर आहे, यांत्रिक गणना असेल किंवा जे रटने पर आधारित आकलन की अपरिष्कृत विधि का सबसे अच्छा उदाहरण निम्न में से कौन सा है. आता बघा, आपण म्हणतो जी पाठांतर आहे, यांत्रिक आहे, निगेटिव्ह, बरोबर ना. मग त्यातच या ठिकाणी कुठली अपरिष्कृत विधी म्हणजे काय, या ठिकाणी विच ऑफ द फॉलोइंग इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ क्रूड मेथड. कशी, क्रूड मेथड, अपरिष्कृत, वेगळी मेथड ऑफ असेसमेंट दॅट इनकरेज मेकॅनिकल कम्प्युटेशन अँड रोट मेमोरायझेशन. म्हणजे त्याला कोणती या ठिकाणी पद्धत काय करेल, प्रोत्साहित करेल. हा, बरोबर. बघा, सहपाठी और शिक्षक शिक्षिका की सहायता यो परामर्श लेते हुए वर्कशीट में दी गई समस्याओं को हल करने के लिए विद्यार्थियों को करना. बघा, प्रश्न मोठा आहे, थोडा समजून घ्या. की सहपाठी असतील, बरोबर, आणि शिक्षक शिक्षिका की मदत, त्यांची मदत घेऊन किंवा परामर्श घेऊन म्हणजे सहकार्य घेऊन किंवा मार्गदर्शन घेऊन वर्कशीट में दी गई समस्याओं को हल करने के लिए विद्यार्थियों को करना. म्हणजे ती जी काही समस्या असेल तर ती या ठिकाणी काय करायची, सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना समजून घेणं, त्यांना सांगायचं. आता मला एक सांगा, जर हे आपण समजून घेतोय, बरोबर ना, विद्यार्थी काय करतील, मदतही करतील, विद्यार्थी मदत घेतील, शिक्षकांची मदत घेतील, विद्यार्थी एकमेकांची मदत घेतील. मग इथं कुठल्या प्रकारच्या ठिकाणी पाठांतर वगैरे होतंय का, पाठांतर इथं होतंय का, तर पाठांतर इथं होत नाही, बरोबर ना. म्हणजे लक्षात ठेवा, ही म्हणजे तुमची रोट मेमोरायझेशन नाही, यांत्रिक नाही, तर ही तुम्ही उलट आकलनावरती आधारित आहे. आपल्याला काय बघायचं, यांत्रिक आणि रटण्याच्यावरती आधारित बघायचं. पुढे बघा, गुणन सारणी किंवा पहाड़ी एवं सूत्रों को याद करने के लिए विद्यार्थियों को कहना क्योंकि ये अभिकलन हेतु बुनियादी कौशल के रूप में आवश्यक है. म्हणजे विद्यार्थ्यांना जे पहाडे वगैरे असतील तर त्या ठिकाणी काय सूत्र असतील ते पाठच करायला लावायचे, कारण सूत्र आणि हे तुम्हाला पाठच करावे लागतात. आणि मग याच्यामुळे काय होतं, आपल्याला जे काय बुनियादी कौशल म्हणजे बेसिक स्किल असतात, आपण काय म्हणू की तुम्हाला गुणाकार करायचा आहे, भागाकार करायचा आहे, यासाठी तुम्हाला हे पहाडे पाठांतर गरजेचं असतं, बरोबर की नाही. त्यानंतर बघा, विद्यार्थियों को वास्तविक समस्या को हल करने के लिए देना जिसमें गणितीय अभिकरण अवधारणाएं शामिल. वास्तविक देणं म्हणजे हे काय, पॉझिटिव्ह आहे, बरोबर. म्हणजे हे वास्तविक येईल. नंतर कक्षा में प्रत्येक मुख्य विषय वस्तु को पढ़ाने या चर्चा करने के बाद नियमित रूप से रचनात्मक आकलन, फॉर्मेटिव्ह, हे सुद्धा या ठिकाणी काय पॉझिटिव्ह आहे. मग लक्षात ठेवा, आपल्याला पॉझिटिव्ह, इथं पॉझिटिव्ह, हा तुमचा पॉझिटिव्ह आला, तुमचा निगेटिव्ह आला, ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं उत्तर येईल. कारण इथं काय म्हटलं, आपलं यात्रीय करणं आणि रचना याच्यावरती आधारित पाहिजे, बरोबर. तर तुमच्या ठिकाणी पहाडे वगैरे पाठ करणं हे येणार. लक्षात आलं, ऑप्शन क्रमांक 2. पुढे प्रश्न क्रमांक 3. Which of the following is not true with respect to when
हिले थेअरी ऑफ जिओमेट्रिक थिंकिंग. जिओमेट्रिक थिंकिंग, आता जी वेन फिले यांची जी काय थिअरी आहे जिओमेट्रिक थिंकिंग बद्दल, तर ते त्याच्या संदर्भात कोणता या ठिकाणी सिद्धांत बरोबर नाही, बरोबर नाही. ठीक आहे, ज्यामितीय चिंतनाचा जो सिद्धांत आहे त्याच्या संदर्भामध्ये. आता व्हॅन हिलेवरती मला प्रत्येक ह्याच्यामध्ये एक प्रश्न विचारला जातो. पेपर 2 मध्ये सुद्धा विचारला जातो बरं का. पेपर 2 मध्ये सुद्धा विचारला जातो. 10 प्रश्न पेपर 2 मध्ये असतात, कारण तिथं गणिताचे 10 आणि विज्ञानाचे 10 असे 2 पॅडागॉजीचे क्वेश्चन, 20 पॅडागॉजीचे क्वेश्चन असतात दोन्ही विषयांचे मिळून. त्यामुळे 10च असतात, पण त्याच्यामध्ये तुम्हाला वेन हिले हे विचारलं जातं. स्तर आयु पर निर्भर है, स्तर विकासात्मक है, स्तर अनुक्रमिक है, स्तर ज्यामितीय मूर्त से अमूर्त चिंतन की ओर चलाते. बघा का आपण काल जसा प्रश्न बघितला तसाच प्रश्न सेम आलाय. बघा की स्तर आयु पर निर्भर आहे, तर या ठिकाणी हे काय आपलं या ठिकाणी म्हणजे चुकीचं आहे. ठीक आहे, चुकीचं जे आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. स्तर कसा असतो, विकासात्मक असतो, स्तर अनुक्रमिक असतो आणि स्तर ज्यामितीय मूर्त से अमूर्त चिंतन की ओर चलते. ठीक आहे, फक्त हा ऑप्शन मला असं ते बदलला, कालचा वेगळा होता, पण तो हा ऑप्शन मात्र सेम आहे तसाच राहिला. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न निगेटिव्ह आहे ना, प्रश्न निगेटिव्ह तुमचं उत्तर निगेटिव्ह काढलं ना. मी तेच बोललो ना की प्रश्न निगेटिव्ह विचारलाय. आपण पाठांतर करणं हे यांत्रिकपणे करतो, हे निगेटिव्ह आहे, मग उत्तर तुमचं निगेटिव्ह येणार. तेच तुम्हाला बोललो ना की द लेवल्स आर एज डिपेंडंट. ठीक आहे, हे या ठिकाणी चुकीचं आहे. बाकी लेवल्स आर डेव्हलपमेंटल, लेवल्स आर सिक्वेन्शियल, द लेवल्स मूव्ह फ्रॉम कॉन्क्रीट टू अब्स्ट्रॅक्ट, हे करेक्ट आहे. प्रश्न पुढचा बघा. Which among the following statements relate with uses of games in mathematics is are true? आता निम्नलिखित में से कौन से कथन गणित में खेलों के उपयोग के लिए सत्य है? ठीक आहे, गणिताच्या उपयोगासाठी योग्य आहे. बघा खूप चांगला प्रश्न विचारलाय. बघा पहिला काय दिलंय, ए दिला इथं कि नवीन अवधारणाओं का विकास केवल औपचारिक भाषण द्वारा किया जा सकता है, खेलों द्वारा नहीं. नवीन अवधारणा ज्या कन्सेप्ट असतील त्याचा फक्त केवळ औपचारिक भाषण केलं तर त्याच्याद्वारे केलं जाईल, खेळांच्या माध्यमातून होणार नाही. हे पहिले या ठिकाणी काय चुकीचं आहे. सत्य विचारले आपल्याला, काय विचारले सत्य विचारले. ओके, प्रश्न नंतर बी मध्ये म्हटले बघा, नए विकसित गणितीय कौशलों के अभ्यास के लिए, नए विकसित गणितीय कौशलों के अभ्यास के लिए खेलों का प्रभावी रूप से उपयोग किया जा सकता है. म्हणजे एखादी तुम्ही कन्सेप्ट तुमची डेव्हलप झाली, विकसित झाली आणि त्यासाठी ती दृढीकरण व्हावं यासाठी आपल्याला प्रभावी रूपाने आपण एखादा खेळाचा तिथं मदत घेऊ शकतो. खेळाच्या माध्यमातून आपल्याला विकसित करता येईल, अजून चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये विकास करता येईल. करेक्ट आहे आपलं, बरोबर. खेळ आकलन के लिए उपयोग नहीं किया जा सकते, म्हणजे जे काय खेळ आहे खेळाचा उपयोग आकलनासाठी होणार नाही असं म्हटलंय. का नाही होणार, हे चुकीचं आहे. तो ऑप्शन क्रमांक फक्त बी आपला करेक्ट येईल, म्हणून ऑप्शन क्रमांक बी फक्त 2 याचं उत्तर करेक्ट येईल. बरोबर, सगळ्यांनी करेक्ट उत्तर दिले ऑप्शन क्रमांक बी. ठीक आहे, दुसरा प्रश्न आपण राठोड सर शेवटी बघूया आपण. ठीक आहे, दुसरा प्रश्न आपण शेवटी बघूया, काय नेमका आहे तो प्रश्न शेवटी बघू आपण. प्रश्न क्रमांक 5 बघा. A student in your class is able to infer that if set A has more object than set B has more object than set C, then set A will have more object than set C. Which of the following measurement principles that student seems to have acquired? ठीक है, बघा आता प्रश्न कसा विचारला कि आपकी कक्षा में एक विद्यार्थी ए आशय निकालने में सक्षम है, म्हणजे अशा प्रकारचा एक तो अर्थ काढतोय की अगर ए समुच्चय म्हणजे एक जो काय ए ग्रुप आहे, ए समुच्चय म्हणजे समुच्चय ए में समुच्चय बी की तुलना में अधिक वस्तू आहे. म्हणजे ठिकाणी जो ए ग्रुप आहे आणि बी ग्रुप आहे. ठीक आहे, ए ग्रुप बी ग्रुप, तर ए ग्रुपच्या तुलनेमध्ये म्हणजे ए ग्रुप मध्ये बी च्या तुलनेमध्ये जास्त वस्तू आहे. ठीक आहे, बघा इथं काय म्हटलंय की समुच्चय ए में बी की तुलना में अधिक वस्तू है. ठीक आहे, ए मध्ये बी च्या तुलनेत जास्त आहे, म्हणजे लक्षात ठेवायचं हा काय जास्त, इथं आपण हा कमी म्हणू. ठीक आहे, त्यानंतर बघा समुच्चय बी में समुच्चय सी की तुलना में अधिक वस्तू बी में, म्हणजे बी मध्ये काय याच्यामध्ये जास्त, इथं अजून कमी. आता इथं काय म्हणायचं, इथं जास्त म्हणू आपण याच्या तुलनेमध्ये. ठीक आहे, या दोघांच्या तुलनेमध्ये इथं काय कमी, म्हणजे थोडक्यात आपण याची तुलना अशी इथं करू शकतो. परत एकदा मी इथं लिहितो हे, म्हणजे ते आपण थोडस डायग्राम व्यवस्थित आपल्याला काढता येईल. इथं आपण हे लिहूया ए बी आणि पुढा जो दिलाय का नाही सी. ठीक आहे, बघा याच्यामध्ये काय आहे की याच्यामध्ये
ए मध्ये बी पेक्षा जास्त आहे, बी मध्ये सी पेक्षा जास्त आहे. ठीक आहे, बरोबर. तो समुच्चय बी में समुच्चय सी की तुलना में अधिक वस्तुएं आहे. तो समुच्चय ए में समुच्चय ए मध्ये समुच्चय सी की तुलना में अधिक वस्तू, म्हणजे ए मध्ये, मग साहजिकच काय झालं, ए मध्ये सी पेक्षा जास्त काय आहेत पा वस्तू आहेत. ठीक है, निम्नलिखित में से विद्यार्थी द्वारा मापन के कौन से सिद्धांत को उपार्जित करने की संभावना दिख रही है. म्हणजे त्याने काय केली, या ठिकाणी काय केलं की तुलना केली, बरोबर ना. तुलना केली आणि कशामध्ये पाहिजे जास्त आहे ते याच्यामध्ये दाखवलं. तर त्याला अनुपातिक चिंतन म्हणायचं, क्रम विनिमयता म्हणायचं, संरक्षण म्हणायचं की संक्रमीयता म्हणायचं, काय म्हणायचं सांगा. बघा, याच्यामध्ये याच्यापेक्षा जास्त आहे, याच्यामध्ये याच्यापेक्षा जास्त आहे, मग त्यांनी या ठिकाणी निष्कर्ष काढला जर याच्यापेक्षा म्हणजे याच्यापेक्षा याच्यात कमी किंवा याच्यामध्ये याच्यापेक्षा जास्त आहे तर साहजिकच ए पेक्षा सी मध्ये कमी आहे किंवा ए मध्ये सी पेक्षा कसं जास्त. म्हणजे काय केलं, याच्यामध्ये हे संक्रमण केलं, म्हणजे याला ट्रान्सिटिव्हिटी असं म्हटलं जातं, ट्रान्सिटिव्हिटी. ठीक आहे, ट्रान्सिटिव्हिटी. ठीक आहे, म्हणजे पहा संक्रामीयता असं बोलतात, संक्रामिता म्हणजे पहा ट्रान्सिटिव्हिटी म्हणजे एकाचा संदर्भ दुसऱ्या बरोबर लावून दुसऱ्याचा संदर्भ तो तिसऱ्याशी असेल, बरोबर ना. तर मग पहिल्याचा संदर्भ तिसऱ्याशी जोडणं किंवा त्याच्याशी तुलना करायची, म्हणजे पहा या ठिकाणी पाहिजे असते ट्रान्सिटिव्हिटी म्हणजे पहा संक्रामिता. काय असते पहा, संक्रामिता असते. आपण पहा प्रोफेशनल बघितलं, इथं गुणोत्तर प्रमाण असतं. नंतर कम्युनिटिव्हिटी म्हणजे काय पाहिजे, सॉरी क्रमविनिमयता पहा काय पाहिजे, इथं काय वेगळा शब्द आहे, कम्युनिटिव्हिटी म्हणजे पहा क्रम विनिमयता म्हणजे पहा क्रमाने. आणि तर पहा काय कॉन्झर्वेशन म्हणजे संरक्षण, म्हणजे समजा आपण 1 किलो समजा साखर घेतली तर त्याचं जे वजन आहे ते दुसऱ्याच पदार्थासोबत जे काही समजा 1 किलो काही असेल तर ते काय असेल पहा एक समानच असेल. ठीक आहे, त्यात आपलं संरक्षण असतं. लक्षात आलं बघा, ही ट्रान्सिटिव्हिटी म्हणजे एकाचा संदर्भ दुसऱ्याशी, दुसरा संदर्भ तिसऱ्याशी, तर मग पहिल्याचा तिसऱ्याशी लावणं, तर हा झाली तुमची ट्रान्सिटिव्हिटी. प्रश्न पुढचा बघा, स्टडी ऑफ पॅटर्न हॅज बीन प्रोमोटेड ऍट प्रायमरी लेवल बिकॉज. जो काय पॅटर्न आहे म्हणजे प्राथमिक स्तर पर जे प्रतिमान असतात, पॅटर्न म्हणजे काय पहा प्रतिमान, बरोबर ना. प्रतिमान के अध्ययन को संवर्धित किया गया है क्योंकि जे प्रतिमान असतात त्याला आपण काय म्हणतो पॅटर्न. समजलं, अर्थ समजले का सगळे सपना मॅडम. कॉन्झर्वेशन तुम्हाला मी सांगितलंय बघा, कॉन्झर्वेशन आपलं झालंय. इथं प्रोफेशनल थिंकिंग म्हणजे काय असतं, आपण त्यांचा म्हणजे गुणोत्तर प्रमाण सांगतो, गुणोत्तर असतं. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय म्हणून आपण की 5 रुपयाची वही आहे, बरोबर ना. वहीची किंमत 5 रुपये आहे, तर मग 20 वह्यांची किंमत किती, तर तिथं आपण तो अनुपात काढत असतो. ठीक आहे, नंतर ही पाठ कम्युनिटिव्हिटी किंवा हिला क्रम विनिमयता म्हणजे ठिकाणी ते आपण क्रम सांगतो. ठीक आहे, संरक्षण कॉन्झर्वेशन म्हणजे काय की समजा 1 किलो किंवा काही असेल जे वस्तुमान आहे ते वस्तुमानाचा जो काही अर्थ आहे तो सगळीकडे समान असतो, त्याचा अर्थ असा होतो कॉन्झर्वेशन. म्हणजे मुलांना ते समजत नाही की समजा आपण एक उदाहरण घेतलं की समजा 1 किलो काय आहे साखर आहे आणि 1 किलो आपण कापूस घेतला, तर जे किलोग्रॅम 1 किलोग्रॅम आहे ना तर ते वजनाने सेमच असेल तर त्याला म्हणायचं कॉन्झर्वेशन. तर ही मुलांची एक डेव्हलपमेंट असते, तर ती या ठिकाणी आपल्याला माहिती की कोणत्या स्टेजमध्ये डेव्हलप होत असते. लक्षात आलं. आणि संक्रामीयता तुम्हाला मी अर्थ इथं समजून सांगितलाय. सांगा आता प्रतिमान. ठीक आहे, लक्षात आलं आता सांगा प्राथमिक स्तर पर प्रतिमानों के अध्ययन को संवर्धित किया गया है. कशामुळे, जे पॅटर्न असतात त्याला पण संवर्धित का केलं गेले. प्रतिमान प्रकृति में कलात्मक होते हैं. प्राथमिक कक्षा में एक अध्यापक के लिए प्रतिमानों को पढ़ाना आसान होता है. प्रतिमान कई गणितीय अवधारणाओं के आधार पर निर्माण करते हैं. प्राथमिक कक्षाओं में पाठ्यक्रम बहुत कम है, इसलिए बच्चों को प्रतिमानों को बनाने में व्यस्त रखा जा सकता है. करेक्ट आहे. तर बघा या ठिकाणी पहिलं जे म्हटलंय ना की प्रतिमान प्राकृतिक कलात्मक असतात म्हणून ते शिकवले जातात का, तर हे याचं कारण नसतं. प्राथमिक कक्षा में एक अध्यापक के लिए प्रतिमानों को पढ़ाना आसान म्हणजे त्या शिक्षकांना शिकवणं सोपं असतं म्हणून प्रतिमानांचा उपयोग केला जातो का, शिक्षकांना सोपं जावं म्हणून ते त्याचा समावेश कुठलाही होत नसतो. तर लक्षात ठेवा प्रतिमान काही गणितीय अवधारणाओं के आधार पर निर्माण करते. म्हणजे जे काय प्रतिमान असतात जे पॅटर्न असतात आकृतीबंध असतात, बरोबर ना, आकृतीबंध. तर या ज्या काही वेगवेगळ्या गणितीय संकल्पना असतात त्याच्यावरती आधारित बनवले जातात आणि त्याच्यामुळे त्या पॅटर्नच्या माध्यमातून मुलांना जे आकृतीबंध असेल कुठलाही आकृतीबंध असेल त्याच्या माध्यमातून मुलांना ते पॅटर्न समजतो म्हणजे थोडक्यात त्यांना त्या संकल्पना समजत असतात आणि या संकल्पना समजाव्यात यासाठीच या पॅटर्नचा समावेश आपल्या गणितामध्ये असतो. लक्षात आलं. ऑप्शन क्रमांक 3. आणि C4 मध्ये काय म्हटले बघा की प्राथमिक कक्षामध्ये पाठ्यक्रम खूप कमी असतो आणि मुलांना एंगेज करावं यासाठी त्याचा
या ठिकाणी समावेश असतो. ठीक आहे, हे चुकीचे आहे. ठीक आहे, पाठ्यक्रम कमी असतो, त्यांच्या वयोगटानुसार जो पाठ्यक्रम असतो तो सफिशियंट असतो. लक्षात आलं. तो आपल्या मानाने तो कमी असेल, परंतु मुलांचा जर वयोगट विचारात घेतला तर त्यांच्या मानाने तो जो पाठ्यक्रम असतो तो त्यांच्या दृष्टीने जास्त असतो. लक्षात आलं. पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा उद्देश काय असतो की ज्या अवधारणा असतात त्या त्याच्यामध्ये समाविष्ट असतात, म्हणून पॅटर्न त्या ठिकाणी समाविष्ट केला जातो. लक्षात आलं. पॅटर्न्स ले द बेस फॉर मेनी मॅथमॅटिकल कन्सेप्ट. ओके, इंग्रजी मधला सुद्धा प्रश्न पण रीड करत चला. प्रश्न पुढचा वाचा. कक्षा 1 के विद्यार्थियों को संख्याओं की अवधारणा प्रस्तुत करते हुए श्री अब्दुल्लाह ने विभिन्न वस्तुओं और सामग्रियों जैसे पेंसिल, गेंदे, टॉफिया इत्यादि का उपयोग किया. निम्नलिखित में से कौन सा इस युक्ति का उपयोग करने का सर्वाधिक उपयुक्त कारण है. आता ही जे काही युक्ती आहे त्याचा उपयोग करण्याचं सगळ्यात मोठं कारण कोणतं. While introducing the concept of numbers of class 1 students, Mr. Abdullah uses various objects and materials such as pencil, balls, trophies. Which of the following represents the most appropriate reason use this strategy. म्हणजे ही या ठिकाणी वापरण्यासाठी कोणती स्ट्रॅटेजी युजफुल आहे खालीलपैकी. बरोबर. आता बघू स्ट्रॅटेजी बघू आपण. पहिली स्ट्रॅटेजी म्हटले विद्यार्थियों का ध्यान सुपरिचित वस्तुओं की ओर आकर्षित करणं, म्हणजे विद्यार्थ्यांचं लक्ष ज्या काय ओळखीच्या वस्तू आहेत तिकडे आकर्षित करणं. बघा गणिताचा आपण विचार करतोय. नंतर गणित की कक्षा में कुछ खाली समय बिताना, म्हणजे आता गणिताच्या वर्गामध्ये जो काय आपला मोकळा वेळ असेल ना तो या ठिकाणी घालवण्यासाठी आपण हे असं आणणार का. तर हे बघा हे चुकीचं आहे. ठीक आहे, हे डायरेक्ट आपलं जे चुकीचं डायरेक्टली समजतं ते खोडायचं. संख्याओं जो की एक निराकार संप्रत्यय. निराकार म्हणजे काय, एक कसं आहे अमूर्त आहे. बरोबर ना. ते संप्रत्ययकरण हे तो साकार मूर्त उदाहरण वांछनीय आहे. म्हणजे काय, याचा अर्थ काय होतो इंग्रजीमध्ये बघा की नंबर्स बीइंग अन ऍब्स्ट्रॅक्ट कॉन्सेप्ट रिक्वायर कॉन्क्रीट एक्झाम्पल्स फॉर कन्सेप्च्युअलायझेशन. म्हणजे की आपण ह्या पेन्सिल घेतलं, टॉफी घेतल्या, गेंदे म्हणजे बॉल वगैरे घेतले, याचा उद्देश काय असतो किंवा या ठिकाणी कोणती स्ट्रॅटेजीमध्ये आपण त्याचा वापर करणार. तर सगळ्यात महत्त्वाच्या काय संख्या शिकवायच्या आहेत, जे नंबर आपल्याला शिकवायचे तर ती एक तर कशा आहेत अमूर्त संकल्पना आहेत आणि त्या आपल्याला शिकवण्यासाठी हे जे काही कॉन्क्रीट वस्तू असतात म्हणजे मूर्त वस्तू असतात त्या आणल्या जातात आणि त्याच्या माध्यमातून आपण हे मुलांना शिकवू शकतो. आणि यासाठी ही स्ट्रॅटेजी या ठिकाणी उपयुक्त असते. ही स्ट्रॅटेजी उपयुक्त असते याच्यासाठी. आता 4 मध्ये काय म्हणले बघा, विद्यार्थियों को संख्या संप्रदाय अधिगम के लिए प्रोत्साहन की आवश्यकता आहे. म्हणजे संख्या संप्रदाय समजून घेण्यासाठी आवश्यक आहे का. ठीक आहे, आवश्यक आहे. आपण म्हणू आवश्यक, पण तो कमी महत्वाचा आहे. आणि पहिलं काय जे म्हटलं की लक्ष आकर्षित करण्यासाठी, हे पण महत्वाचं आहे. परंतु सगळ्यात महत्वाचं कोणतं, ऑप्शन क्रमांक 3 सगळ्यात महत्वाचं आपण द्यायचं. प्रश्न 8. इन सिंथेटिक मेथड वी प्रोसीड फ्रॉम. संश्लेषित विधि में हम अग्रसर होते हैं. जी सिंथेटिक मेथड असते ना, जी संश्लेषित असते त्याच्यामध्ये आपण कशावरती प्रभाव देत असतो. संश्लेषित म्हणजे जे काय आपण भाग केलेले असतात ना, विश्लेषणामध्ये आपण काय करतो भाग करतो. बरोबर ना. एखादी माहिती आहे त्याचे भाग आपण विश्लेषणामध्ये करतो आणि ते जे भाग असतात ते भाग जोडायचं काम. बरोबर ना. जे भाग जे असतात ते जोडायचं काम आपण या संश्लेषित मेथड मध्ये करत असतो. मग हम अग्रसर होते हे कशामुळे, ज्ञात से अज्ञात की ओर, अज्ञात से ज्ञात की ओर, कठिन से सरल की ओर की उदाहरण से नियम की ओर. करेक्ट आहे. तर पहा नोन टू अननोन कडे. ठीक आहे, जी सिंथेटिक मेथड असते ना याच्यामध्ये आपल्याला जी माहिती असते त्या माहितीकडून आपल्याला जे माहिती नाही पण तिकडे जात असतो. ठीक आहे, लक्षात घ्यायचं अज्ञात, कठीण आणि उदाहरणचे नियम, तर हे चुकीचं आहे. ठीक आहे, आपण संश्लेषणामध्ये आपल्याला ते बऱ्यापैकी आधीच माहिती असतं. एखादी वस्तू असेल बरोबर ना, ते माहिती आहे तर त्या माहितीत आपण आधी भाग केले आणि नंतर मग आपण काय केलो, मग त्या भागाकडून आपल्याला दुसरी जी काय माहिती नाही तिकडे आपण जात असतो. बरोबर ना. म्हणजे त्या माहितीवरनं आधारित दुसरी नवीन माहिती आपण मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यालाच म्हणायचं संश्लेषित विधी. म्हणजे ही ज्ञात की अज्ञात की ओर जात असते. लक्षात आलं. ज्ञात से अज्ञात, ज्ञात से अज्ञात. संश्लेषित शब्दाचा अर्थ समजला का. विश्लेषण करणं म्हणजे या ठिकाणी एखादी माहिती असेल त्याचे आपण भाग करणं किंवा त्याच ते विश्लेषण करतो ना आपण, म्हणजे ते एकदम थोडक्यात समजून घेत असतो. बरोबर ना. आणि संश्लेषण करणं म्हणजे तुम्ही जी काही माहिती विश्लेषित केली त्या माहिती एकत्रित करायचं, संयोजन करायचं आणि त्याच्यावर आधारित आपण नवीन माहिती मिळवायची. बरोबर, किंवा नवीन आपला काय करायचा संदर्भ लावायचा, अर्थ लावायचा.
मग आपल्याला जी माहिती असते बघा, विश्लेषणामध्ये तुम्हाला ती माहिती ऑलरेडी असते आणि संश्लेषणामध्ये तुम्ही काय करता, जी माहिती तुम्हाला नाही तर ती तुम्हाला जी माहिती आधीची ऑलरेडी माहिती म्हणजे थोडक्यात जी प्रिव्हियस नॉलेज आहे त्याच्यावर आधारित तुम्ही ती माहिती घेत असता. म्हणजेच या ठिकाणी ज्ञात ते अज्ञात की वर. ओके, चला प्रश्न पुढचा. अकॉर्डिंग टू नॅशनल क्युरिक्युलम फ्रेमवर्क एनसीएफ 2005, ठीक आहे, एनसीएफ 2005, तर याच्या अनुसार टेक्स्ट बुक्स ऑफ मॅथमॅटिक्स ऍट प्रायमरी लेवल मस्ट इन्क्लूड, म्हणजे मॅथमॅटिक्स जे गणिताचं पाठ्यपुस्तक आहे ते प्रायमरी लेवलला या ठिकाणी सांगणं म्हणजे वापरलं जातं. त्याचं कारण काय, गणित की प्राथमिक स्तर की पाठ्यपुस्तकों में डैश डैश जरूर होनी चाहिए. बरोबर, गट करणं, माहिती एकत्रित करणं, बरोबर ना, माहिती एकत्रित करणं. मग याचा अजून एक तुम्हाला मी उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर बघा की मुलांना एक गाडी माहिती, बघा एक गाडी असते ना खेळण्यातली गाडी माहिती, ती पूर्ण अखंड गाडी, बरोबर ना, काय पाहते अखंड गाडी, बरोबर. नंतर तो मूल काय करतो माहिती का, ती गाडी चाक बाजूला काढेल, ते वरचं सगळं ते जे वरचं टप वगैरे असेल ते बाजूला काढेल, ते सगळं काढेल, त्याचे सुट्टे सुट्टे भाग करेल. काय करतो, सुट्टे भाग करेल. त्याला म्हणायचं विश्लेषण केलं, त्या भाग पूर्ण भागाचं विश्लेषण केलं. तर ते विश्लेषण करतो म्हणजे भाग फक्त वेगळं करतो, म्हणजे त्याचं ते अध्ययन पण असतं की मोटर कुठे लावली, चाका कुठे लावलेत, कशा प्रकारे लावलेत. आणि मग नंतर मग काय करेल, त्याच्या डोक्यामध्ये नवीन काय आयडिया आली की त्या गाडीचं ते वेगळंच काहीतरी बनवेल, बरोबर. म्हणजे त्याला माहिती आहे त्याच्यावर ते वेगळं बनवेल, किंवा नंतर मग ते आहे तसं जोडून ठेवेल, आहे तसं जोडून ठेवेल, परंतु त्याच्यामध्ये ती माहिती मिळवण्याची प्रक्रिया असते. सांगा, एनसीएफ 2005 अनुसार गणित की प्राथमिक स्तर की पाठ्यपुस्तकों में डैश डैश जरूर होनी चाहिए. तकनीकी गणितीय शब्दावली, गणितीय कहानियां, खेल क्रियाकलाप, प्रश्न हल करने की औपचारिक कलन विधि, गणितीय संप्रदायों की सटीक परिभाषा आहे. काय असायला पाहिजे, तर लक्षात ठेवा एनसीएफ 2005 अनुसार प्राथमिक जो काय स्तर आहे त्याच्यामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये तुमच्या गणितीय कथा असल्या पाहिजे, म्हणजे स्टोरीज असल्या पाहिजे, गेम्स असले पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं ऍक्टिव्हिटीज असायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 2, ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 2 गणितीय कहाणी, खेळ आणि क्रियाकलाप. एनसीएफ 2005 हे पाठच करून ठेवायचं, याच्याबद्दल वेगळं असं काहीही सांगायचं नाही, कायम लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 10, शिक्षा में विभिन्न हितधारकों के लिए मूल्यांकन लाभदायक है. बरोबर, जे काही हितधारक असतात यांच्यासाठी मूल्यांकन कसं असतं, लाभदायक, फायदेशीर असतं. हितधारी के रूप में एक शिक्षक के लिए मूल्यांकन मददगार आहे. ठीक आहे, मूल्यांकन काय असतं, शिक्षकांना मदतगार असतं. तर कशाच्या संदर्भात, इव्हॅल्युएशन इज द युजफुल फॉर व्हेरियस स्टेक होल्डर्स. मग स्टेक होल्डर्स मध्ये काय असतील, शाळा असतील, संस्था असतील, पालक असतील, बरोबर. त्यानंतर समजा जे पर्यवेक्षण यंत्रणा असेल, हे सगळे स्टेक होल्डर किंवा समुदाय असेल, समाज, एखाद्या समाजाला बघायचं असेल की या विद्यार्थ्याची प्रगती कशी झाली, तर त्यासाठी पाहिजे मूल्यमापन आहे ते या ठिकाणी लाभदायक असतं. मुलं कशा प्रकारे शिकतंय हे बघण्यासाठी. तर मग हे जे काही स्टेक होल्डर आहेत यांच्या रूपामध्ये शिक्षकाला या ठिकाणी मूल्यांकनाचा कशाच प्रकारे मदत होते. फ्रेम सिलेबस अँड डेव्हलप करिकुलम, म्हणजे पाठ्यक्रमाची रूपरेखा बनवायची किंवा पाठ्यचर्या विकास करायचा. एक विद्यालय का संचालन किस प्रकार किया जाता है, यह महत्वपूर्ण सूचना देने में. सामान्य एवं वैयक्तिक अधिगम के दौरान विद्यार्थियों के सामने आई कठिनाइयों की पहचान करने, मूल्यवान एवं गंभीर प्रशासनिक निर्णयों को लेने में. काय येईल उत्तर, करेक्ट, करेक्ट, बऱ्यापैकी चांगले उत्तर तुम्ही दिलेत. की बघा, आयडेंटिफाय बोथ जनरल अँड इंडिव्हिज्युअलाइज्ड लर्निंग चॅलेंजेस फेस बाय स्टुडंट्स. म्हणजे सामान्य किंवा वैयक्तिक अधिगम करत असताना या दरम्यान विद्यार्थ्यांच्या समोर ज्या काय अडचणी येतील तर त्या समजून घेण्यासाठी, त्या ओळखण्यासाठी शिक्षकासाठी हे मूल्यांकन मदतरूप असतं, बरोबर ना. कारण शिक्षकाला अध्यापन करायचंय, शिक्षकाला विद्यार्थ्याचा विकास करायचा आहे, कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत. त्यामुळे सगळ्यात आधी विद्यार्थ्याला कोणत्या अडचणी येतात ह्या समजणं गरजेचं आहे, आणि हे समजून घेण्यासाठी मूल्यांकन हे सगळ्यात महत्वाचं मदतरूप ठरतं. करेक्ट आहे, 3 येईल. याच्यामध्ये म्हटलंय बघा, मूल्यांकनाचा उपयोग पाठ्यक्रमाची रूपरेखा बनवणं हे शिक्षकाचं काम आहे का, बरोबर ना. म्हणजे आणि मूल्यांकन त्यासाठी करणार आहे का, तर नाही. तर पाठ्यक्रम बनल्यानंतर हे मूल्यांकन आहे, त्यामुळे हे चुकीचं आहे. 2 मध्ये म्हटलं एक विद्यालय का संचालन किस प्रकार किया जाता. आता बघा, मुलाचं मूल्यांकन करणं आणि शाळेचं संचालन ह्या वेगळ्या गोष्टी. शाळेचं संचालन करण्यासाठी ती जी यंत्रणा असेल, मॅनेजमेंट सिस्टीम असेल, ते शाळेत चालवेल, बरोबर. परंतु आपल्याला मुलांचं मूल्यांकन करणं आणि या ठिकाणी शाळा कशा प्रकारे चालवायची याचा या ठिकाणी संबंध नसतो. ठीक आहे, म्हणून हे या ठिकाणी चुकीचं येईल. आणि या ठिकाणी 4था म्हणलं मूल्यवान एक गंभीर प्राशनिक निर्णय लेणे, म्हणजे मूल्यवान किंवा या ठिकाणी एखादा गंभीर प्राशनिक निर्णय घेण्यासाठी तर हे मूल्यांकन चालतं का, तर नाही. तर त्यासाठी तुम्ही मूल्यांकन न करता हे तुमचे
एखादा निर्णय घेऊ शकता. ऑप्शन क्रमांक 3 करेक्ट येईल. प्रश्न क्रमांक 11 आहे बघा. प्रश्न क्रमांक 11 बघा, सोपा प्रश्न आहे आणि वेगळा बघा, वेगळा प्रश्न विचारला बघा. गणित की कक्षा में एक बच्चा लिखता है. काय लिहितोय तो बघा एकदा. की 4.78 ग्रेटर दॅन 4.9, 7.26 ग्रेटर दॅन 7.3. ठीक आहे, असं लिहिलंय. आता लिहिलंय ते कसं लिहिलंय सांगा बरं. लिहिलंय ते कसं लिहिलंय ते एकदा बघा. निम्नलिखित में से कौन सा इस त्रुटि के लिए सर्वाधिक उपयुक्त कारण है. खालील पैकी जी त्रुटी झाली त्यासाठी सगळ्यात उपयुक्त कारण कोणतं. चुकीचं लिहिलंय ना त्यांनी, का बरोबर लिहिलंय. चुकीचं लिहिलंय, बरोबर ना. बच्चा लापरवाह है, कक्षा में सतर्क नाही. तर मुलगा काय पण निष्काळजी आहे, मुलाचं लक्ष नाही, असं आपण म्हणू शकतो का. तर मुलाचं लक्ष असतं. ठीक आहे, मुलाचं लक्ष हे असतं. आपण म्हणू शकत नाही की मुलगा लक्षच देत नाही. नंतर बच्चे को अभ्यास के लिए अधिक समान प्रश्न देने की आवश्यकता आहे. म्हणजे मुलांना अशाच प्रकारचे प्रश्न या ठिकाणी दिले पाहिजे का, तर नाही. हे कारण असेल का, अजिबात नाही. तो बच्चे ने इस नियम की एक अंक 3 अंकीय संख्या किसी 2 अंकीय संख्या से बड़ी होते का अतिव्यापकीकरण कर लिया आहे. म्हणजे मुलांनी इथं काय केलंय, हा जो काय नियम आहे बरोबर ना, मुलांनी काय केलंय की जे 3 अंकीय संख्या, जी 3 अंकी संख्या असते तर ती 2 अंकी संख्यापेक्षा कशी असते, मोठीच असते. हा नियम आहे ना की 3 अंकी संख्या आणि 2 अंकी संख्या, तर 2 अंकी संख्येपेक्षा 3 अंकी संख्या कशी मोठी, हा नियम आपण सांगितलाय आपण आधी सांगितलंय. परंतु त्या मुलाने त्याचा जास्त अभ्यास केला. आपण म्हणतो ना की तुम्ही ज्यावेळेस एखाद्या विषयामध्ये, त्यामुळे तुम्हाला वारंवार सांगतो की या गोष्टी होतात. अति जनरलायझेशन होणं सुद्धा आपल्याला घातक असतं. त्यामुळे लक्षात ठेवा, बॅलन्स मध्ये सगळ्या गोष्टी करायच्या. प्रत्येक विषयाला समान महत्व द्यायचं. एखाद्याच विषयाला तुम्ही जास्त महत्व दिलं तर तुम्ही त्या विषयामध्ये लक्षात ठेवा थोडंसं जास्त अतिसामान्यीकरण करता आणि मग सोपे प्रश्न पण आपल्याकडून चुकतात. लक्षात आलं. म्हणून लक्षात ठेवा, इथं काय झालंय की त्याचं अतिव्यापकीकरण केलंय किंवा जास्त काय केलं त्यांनी या ठिकाणी जनरलायझेशन केलं बघा. हॅज ओव्हर जनरलाइज्ड द रूल दॅट 3 डिजिट नंबर इज ग्रेटर दॅन 2 डिजिट नंबर. म्हणजे अति सामान्यीकरण किंवा अतिव्यापीकरण इथं झाले. बच्चे में गणितीय अधिगम अयोग्यता आहे. गणितीय अधिगम म्हणजे चुकीचं आहे का, तर नाही. म्हणजे इथं मग म्हटलंय हॅज मॅथमॅटिकल लर्निंग डिसेबिलिटी, म्हणजे त्याच्यामध्ये गणित शिकण्याची क्षमता नाही असं म्हटलंय, चुकीचं आहे. ठीक आहे, 1 2 3 चुकीचं, 4 चुकीचं. ऑप्शन क्रमांक 3 तुमचा करेक्ट येईल. आता इथं लक्षात ठेवा काय आहे प्रश्नामध्ये, त्याने काय केलंय बघा की 4.78 बरोबर ना, 4.78 ठीक आहे, आणि हा या ठिकाणी 49. त्याचं बरोबर आहे ना, 49 478 पेक्षा लहानच असेल. इथं 726 बरोबर ना, आणि हे 73 बरोबर आहे. त्याचं बरोबर आहे, कारण आपण हे शिकवलं. परंतु आपण त्याला कन्सेप्ट शिकवत असताना म्हणजे हे सांगणं गरजेचं होतं की 4 ठीक आहे, आणि दशांश चिन्हानंतर जे काही घरं असतात तर ते कसे असतात, ते लहान असतात. मग ही मोठी संख्या आहे आणि मग याच्यामध्ये दशांश चिन्हानंतर मग कोणतं लहान कोणतं मोठं हे आपल्याला त्याला शिकवावं लागेल. त्याची स्थानिक किंमत शिकवावी लागेल, त्याची ती कन्सेप्ट क्लिअर करावी लागेल आणि त्याच्यानंतर मग तो काय करेल, इतपात चुकणार नाही. समजलं. हा मग बुरे सर बघा, मी त्यामुळे तुम्हाला सारखं म्हणतो की एकच विषय तुम्ही फक्त गाजवू नका. याचा अर्थ काय की तुम्ही फक्त म्हणू नका सर हेच पाहिजे असं नाही. तुम्हाला मी काय म्हंटल बघा, तुम्हाला मी एक सारखं उदाहरण देतो की तुम्ही 100 प्रश्न फक्त बघायचे सोडवायचे, याच्या पाठीमागे अजिबात पळू नका. तुम्ही 10 प्रश्न बघा, किती 10 प्रश्न बघा, पण त्या 10 प्रश्नाच्या प्रत्येक ऑप्शनची तुमची कन्सेप्ट क्लिअर आहे का ही एकदा खात्री करा. आणि मग बघा बरं, तुमचे 100 प्रश्न नाही, तुमचे 1000 प्रश्न येऊ द्या, तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही, हे तुम्हाला मी खात्री देऊन सांगतो. परंतु म्हणजे आपल्या कोणत्या चुका होतात की आपण अतिसामान्यीकरण करतो, आपण जास्त विचार करतो, त्यामुळे आपले साधे प्रश्न चुकतात. ओके, लक्षात आलं. हे मुलाचं इथं झालेलं आहे. चला प्रश्न पुढचा बघूया आपण. गोरे सर तुम्ही राईट ट्रॅकला आहात, म्हणजे तुम्हाला तुमची अडचण समजते बरोबर. मेटाकॉग्निशन तुमचं झालंय. म्हणजे बघा तुमचे किती कन्सेप्ट चांगल्या प्रकारे समजतात. मेटाकॉग्निशन होतंय म्हणजे लक्षात आलं. मेटाकॉग्निशन तुम्ही कधीच विसरणार नाही, की आपल्या विचारावरती, आपल्या अडचणींवरती बरोबर ना, आपल्या कमतरतेवरती आपण विचार करणं, आपली चूक आपल्याला समजणं, आपण काय केलं नेमकं बरोबर आहे का ते आपल्याला समजत असेल
तर हे झालं तुमचं मेटाकॉग्निशन आदिसंज्ञा. बरोबर. बघा आदिसंज्ञांचा अर्थ तुम्हाला आता कुठेच तुमचा प्रश्न चुकणार नाही. जर तुम्हाला आदिसंज्ञा ही कन्सेप्ट समजली तर आपल्यावरती प्रयोग करून बघायचे. हो, आपण स्वतःवरती प्रयोग करून बघायचे. सीटेटच्या पॅडागॉजी मध्ये हे लय भारी. बघा आपण आपल्यावरती प्रयोग करायचे. म्हणजे काय की मुलाच्या बाजूने सांगितलं ना प्रश्न, तर आपण मुलाच्या जागी थांबायचं. शिक्षकाच्या बाजूने प्रश्न आहे ना, तर शिक्षक म्हणून आपल्याला बघायचं. बरोबर. मूल्यमापन आपण करतोय ना, तर मूल्यमापनाच्या बाजूने आपण तिथं आहोत असा विचार करायचा. मग बघा तुम्हाला प्रश्न किती पटकन सुट. म्हणजे तिथं आपल्याला लक्षात ठेवायचं की आपण तिथं आहोत, आपण ती एखादी ऍक्टिव्हिटी करतोय. ग्रुप तुम्हाला सांगितलं ना, त्या ग्रुपमध्ये आपण आहेत असा विचार करायचा. एखादा अंध विद्यार्थी ना, आपण अंध विद्यार्थी आपण विचार करा. बघा प्रश्न चुट दिसेल सुटेल. मंद गतीचा विद्यार्थी ना, तुम्ही मंद गतीचे विद्यार्थी असा विचार करा. तुमच्याकडे एडीएचडी आहे ना, एडीएचडी, तुम्ही स्वतः एडीएचडी ग्रस्त आहात. तुम्ही बघा तुम्हाला काय त्रास होईल. स्वालियंता तुमच्यामध्ये आहे ना, बघा स्वालियंता असेल तुम्ही तुमच्यामध्ये मग्न आहेत, म्हणजे तुमचं त्या ठिकाणी ध्यान चांगल्या प्रकारचं असतं. बरोबर. ह्या तुम्ही गोष्टी बघा, एकदा बघून बघा. फक्त तुमच्याकडे वेळ आहे म्हणून तुम्हाला मी सांगतो की हे प्रयोग करायला आपण चांगल्या प्रकारे आपण प्रयोग करू शकतो. तुम्हाला मागे पण बोललो होतो, वेळ आहे, प्रयोग करायला चान्स आहे, भरपूर आपण प्रयोग करू. आणि मग बघा बरं तुम्हाला पॅडागॉजी काय समजत नाही, तुम्हाला मी खात्री देऊन सांगतो तुम्ही पॅडागॉजीवरती अगदी पास व्हा. तुम्ही एनसीईआरटी बघूच नका. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की तुम्हाला गणिताचं आहे किंवा मग तुम्हाला मी म्हणतो की समाजशास्त्र आहे, त्याच्या पाठीमागे नका लागू जास्त. ठीक आहे. ते प्रश्न त्यातले आपण एमसीक्यू आहे हे आहे त्याच्या बेसवर तुम्ही ते करून घेता. पण ते पॅडागॉजी समजून घेतली. आणि एनसीईआरटी मध्ये पण सगळी 100% एनसीईआरटी तुम्हाला वस्तुनिष्ठ नसते. तुमचा अभ्यास झाला असेल तर बघा, म्हणजे तुम्ही बघितलं असेल तर त्या एनसीईआरटी मध्ये सुद्धा असे बरेच प्रश्न असतात की ते ऍप्लिकेशन बेसवरती असतात. बरोबर आहे की नाही. त्यामुळे तुम्हाला तिकडला जास्त लोड घेऊ नका, हे समजून घ्या. चला या प्रश्नाचं उत्तर द्या. पॅडागॉजी बद्दल तुम्हाला काय अडचण आहे का मला फक्त सांगा. आणि त्यामुळे तुम्ही बघा मी बोललोय की तुम्हाला पॅडागॉजी मधली कोणती कन्सेप्ट नाही समजली हे मला सांगा. अजून मला कुणीच नाही सांगितलं. म्हणजे बघा कुणीच नाही मला बोललं की सर आम्हाला ही कन्सेप्ट नाही सांगितली. हा तुम्ही प्रश्नामध्ये विचारताय तिथे आपण ती क्लिअर करतोय, परंतु तुम्ही तुमचा सेल्फ स्टडी करत असताना तुम्हाला कोणत्या ठिकाणी अडचण आली याबद्दल मला अजून तरी कोणीही सांगितलेलं नाही की सर आम्ही सेल्फ स्टडी करतोय आणि इथं आम्हाला अशी अडचण आली. ठीक आहे. अजून तरी कोणी नाही सांगितलं. चला बघा सांगत चला, म्हणजे मला असं कळेल की तुमचं अध्ययन चालू आहे. बघा आता एनसीएफ 2005 अनुसार प्राथमिक स्तर के गणित का शिक्षण यो अधिगम केंद्रित होना चाहिए. आता गणिताचं शिक्षण कशावरती केंद्रित असायला पाहिजे. गणितीय शब्दावलियों के अधिगम पर, कलन विधियों के कंठस्थ नको है. ठीक है. शब्दावली पर नको. गतिविधियों के माध्यम से गणितीय परीक्षणों पर प्रश्नों को हल करने की गहन अभ्यास. तर ऑप्शन क्रमांक 3 येईल गतिविधियों के माध्यम से गणितीय परीक्षणों पर. म्हणजे काय मॅथमॅटिकल एक्सप्लोरेशन थ्रू द ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून शिकवलं पाहिजे. ठीक आहे. हे चुकीचे प्रश्न को हल करण्यासाठी फक्त सराव करणं, फक्त प्रॅक्टिस करणं. तर हे समाविष्ट करायला सांगितलं, तर हे सांगितलंय ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून. ओके. चला प्रश्न पुढचा बघू. काही तुम्हाला मोटिवेशनचे शब्द बोलावे लागतात बघा. मोटिवेशन आपल्याला टिकून ठेवायचंय ना. निम्नलिखित में से कोणत्या गणित की प्रकृति के बारे में सही नाही. तर गणिताच्या प्रकृती संदर्भात या ठिकाणी योग्य नाही. यह तार्किक विवेचन पर आधारित है. तार्किक बरोबर आहे ना, लॉजिकल रिजनिंग वरती. गणित कसं आहे लॉजिकल रिजनिंग वरती आधारित आहे, म्हणजे ही याची प्रकृती बरोबर आहे. नंतर इट हॅज इट्स ओन युनिक लँग्वेज अँड सिम्बॉल. तर या ठिकाणी गणिताची एक आपली विशिष्ट अशी भाषा असते आणि एक काय असतात त्याच्या म्हणजे संकेत असतात. हे दोन्ही करेक्ट. बरोबर. गणिताची स्वतःची एक युनिक लँग्वेज असते आणि सिम्बॉल्स असतात. बरोबर आहे. करेक्ट आहे. हे चुकीचं विचारलंय आपल्याला. प्रश्न वाचून गडबड करू नका. या प्रकृती में अमूर्त आहे. बरोबर. ऍबस्ट्रॅक्ट इन नेचर. गणित कसं असतं ऍबस्ट्रॅक्ट इन नेचर, अमूर्त असतं, अमूर्त स्वरूपामध्ये असतं. अन्य विषयों में इसका अतिसीमित अनुप्रयोग है. म्हणजे काय इतर विषय असतील याच्यामध्ये अतिसीमित अनुप्रयोग म्हणजे दुसऱ्या विषयामध्ये हे खूप कमी प्रमाणामध्ये वापरलं जातं. सांगा बरं असं थोडंच आहे का. भाषा विषय घ्या, तुमचा विज्ञान विषय घ्या, तुमचा समाजशास्त्र घ्या, गणित भरपूर वापरलं जातं. भूगोल घ्या, गणिताचा उपयोग आहेच ना. म्हणजे गणिताचा उपयोग असं नाहीच असं कुठलंही एक क्षेत्र मला सांगा ज्याच्यामध्ये पण गणिताचा उपयोग असेल. म्हणून पण चौथं या ठिकाणी पण चुकीचं आहे. ठीक आहे. लक्षात घ्या. एक बरोबर आहे. तार्किक विवेचनावरती आपण गणित आधारित असतं.
नंतर याची विशिष्ट भाषा असते, याची चिन्ह असतात, भाषा असते की नाही गणिताची, माहिती की नाही भाषा, एकक दशक बरोबर किंवा एक म्हणा बरोबर ना. त्यानंतर एकाला काय म्हणायचं, एकाची भाषा मग आपण त्या दगडांच्या रूपाने दाखवू किंवा समजा एखादे चिन्ह असेल, चिन्ह दाखवलं बघ एक, आधी एक, ठीक आहे ना, एक म्हणला बरोबर ना, एक म्हणला मग ह्याचं चिन्ह काय आहे, एकचं चिन्ह एक आहे. दोन म्हटलं, दोनचं चिन्ह कसं आहे, दोन आहे बरोबर. मग त्याच्यावर आलेलं आपण त्याला चिन्ह दाखवू. लक्षात आलं, म्हणजे गणिताच्या वेगवेगळ्या भाषा असतात. लक्षात आलं. तर ऑप्शन क्रमांक 4 इथं पहा चुकीचा आहे. चला प्रश्न 14. राष्ट्रीय पाठ्यचर्या रूपरेखा 2005 अनुसार यह कथन अनुमान एवं सन्निकटन कौशल के विकास में स्कूली गणित एक सार्थक भूमिका निभा सकता है. आता सन्निकटन म्हणजे पहा तुमचं अप्रॉक्सिमेशन असतं. ठीक आहे. द स्टेटमेंट स्कूल मैथमेटिक्स कैन प्ले अ सिग्निफिकंट रोल इन डेव्हलपिंग एस्टिमेशन अँड अप्रॉक्सिमेशन स्किल. ठीक आहे. एस्टिमेशन आणि अप्रॉक्सिमेशन म्हणजे अनुमान काढणं बरोबर. एखादा आपण अनुमान काढतो ना, बघा गणितामध्ये अनुमान खूप महत्वाचा असतो. गणितामध्ये अनुमान करणं खूप गरजेचं असतं आणि सगळ्यात महत्वाचं आपण अप्रॉक्सिमेशन करतो बरोबर ना. तर मग या ठिकाणी हे जे काही कौशल्य आहेत याच्या विकासामध्ये स्कूली गणित एक सार्थक भूमिका निभा सकता है. जे शाळेचं गणित आहे ते चांगल्या प्रकारची अर्थपूर्ण भूमिका निभावू शकते. तर मग कधी हे विधान सांगायचं सत्य आहे का असत्य आहे ते सांगायचं. पहिला म्हटलंय सत्य नहीं, क्योंकि गणित एक ऐसा विषय है जिसमें सटीक उत्तरों की आवश्यकता होती. बघा गणितामध्ये एकदम अचूकच उत्तर आलं पाहिजे. अप्रॉक्सिमेशन हा एक पार्ट आहे बरोबर ना. त्याच्यामध्ये तुमचं दशांश चिन्हाच्या वरती मायनस प्लस झालं ते चालतं बरोबर ना. म्हणून हे या ठिकाणी पूर्णपणे चुकीचं आहे. लक्षात आलं. सत्य है. दुसऱ्यामध्ये म्हणलंय सत्य क्योंकि विद्यार्थियों के लिए कई सूत्र और कलन विधियों को याद करना कठिन है और उत्तरों को सन्निकटीकरण कर सकते. बघा प्रत्येकच ह्याच्यामध्ये आपण ते करू शकत नाही. प्रत्येकच ह्याच्यामध्ये आपल्याला ते अप्रॉक्सिमेशन करता येईल का, तर ते करता येणार नाही. म्हणून दुसरंही या ठिकाणी चुकीचं आहे. तिसऱ्यामध्ये म्हटलंय सत्य है क्योंकि यह प्रश्न को हल करने में समय की बचत करता है. म्हणजे या ठिकाणी जो आपला वेळ आहे तो या ठिकाणी वाचवतात म्हणून आहे का, तर नाही. तर सत्य आहे कारण वैज्ञानिक असतील, गणितीय असतील किंवा प्रतिदिन की समस्याओं को हल में अनुमान एवं सन्निकटीकरण निहित है. म्हणजे प्रत्येकच वेळेस आपण काय करतो, तुम्हाला प्रत्येक तुमचं जे काही दैनंदिन कार्य असेल त्याच्यामध्ये तुम्हाला अनुमान लावावं लागेल. म्हणजे बघा आता अनुमान आपण कुठं कुठं लावतो. आपण चाललोय कुठेतरी गावाला चाललोय, चालत चाललोय किंवा समजा गाडी घेऊन चाललोय. आपण एखाद्याने विचारलं रे अंतर किती राहिलं असेल रे, किती अंतर आहे, आपण लगेच बोलतो राहिलं असेल एक 5 किलोमीटर 4 किलोमीटर. इथं काय आपण लगेच मोजलं नाही, आपण लगेच टेप काढला मोजलं नाही बरोबर ना, की बाबा नाही बरोबर ऍक्युरेट 5 किलोमीटर अंतर राहिले. समजून घ्या, गणित भाषा समजून घ्या. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करता अंदाज लावा लागतो की हा अरे 5 किलोमीटर राहिलेलं असते बरोबर. तुम्हाला एखादा विहीर आहे, विहिरीमध्ये पाणी, आपण म्हणतो पाणी किती खोल असेल रे, आपण काय लगेच खाली दोरी सोडून ते मोजणार नाही की बरोबर एवढंच ऍक्युरेट आहे. आपण अंदाज लावतो 2 परस असेल 3 परस असेल, एवढं फूट असेल तेवढं फूट असेल बरोबर. म्हणजे हे असं या ठिकाणी आपला अनुमान क्रम तुमचं वैज्ञानिक असेल. मग थोडक्यात बघा इथून जर चंद्राची आपल्याला अंतर मोजायचं असेल तर ते एकदम अप्रॉक्सिमेट या ठिकाणी मोजलं असेल ठीक आहे. परंतु आधी तो अंदाज लावला असेल ना, आणि नंतर मग तिथपर्यंत मोजण्यासाठी जे काही डिव्हाइसेस निघाले असेल त्याच्या माध्यमातून अंतरपा मोजलं गेलं असेल बरोबर. परंतु आधी सगळ्यात आधी तुम्हाला गणिताची सुरुवात करण्यासाठी अनुमान गरजेचं असतं. अनुमान महत्वाचा असतो आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं सन्निकटन म्हणजे तुमचं अप्रॉक्सिमेशन महत्वाचं आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे करेक्ट उत्तर येईल. समजलं. प्रश्न पुढचा बघा. शेवटचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग वुड बी लिस्ट अप्रोप्राइट. लिस्ट अप्रोप्राइट म्हणजे लक्षात ठेवायचं कमी महत्वाचं. निम्नलिखित में से कौन सा प्राथमिक स्तर पर विद्यार्थियों को भिन्न सीखने के लिए सबसे कम उपयुक्त होगा. भिन्न शिकवायचं, वेगळा शिकवायचं बरोबर ना. फ्रॅक्शन्स तीच वेगळा शिकवायचं म्हणजे काय, आपण फ्रॅक्शन शिकवतो बरोबर, अपूर्णांक शिकवतो. अपूर्णांक शिकवण्यासाठी कमी महत्वाचा आहे. भिन्न के चित्रीय निरूपण का उपयोग. काय करायचं, जे अपूर्णांक आहेत तर त्याचे जे काय चित्र असतील तर त्याचा उपयोग करायचा. म्हणजे युजिंग पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ फ्रॅक्शन्स. आपण चित्र दाखवतो ना, अशा प्रकारचे आपण चित्र दाखवतो बरोबर. नंतर परिभाषाओं के उपयोग से, म्हणजे या ठिकाणी हे तुमचं महत्वाचं आहे. परिभाषाओं के उपयोग से भिन्न और प्राकृतिक संख्याओं के बीच अंतर करना. म्हणजे जे काही व्याख्या आहे त्या व्याख्याच्या माध्यमातून समजून सांगायचं असं म्हटलंय. ठीक आहे, थांबू आपण पुढे जरा पुढचा अजून वाचूया. बघा हिस्से और पूरे के संबंध वाले, म्हणजे जो भाग आहे आणि जो पूर्ण आहे, भाग आणि पूर्ण तर संबंध दैनिक जीवन के उदाहरणों के उपयोग करना.
म्हणजे आपण मुलांना काय करायचे, जो भाग आहे आणि जे काय पूर्ण आहे याची दैनिक उपयोगाची जी उदाहरणं ती द्यायची. थोडक्यात आपण चपातीचं भाकरीचं उदाहरण देतो की बाबा भाग जो काय असतो, एक तुमची पूर्ण भाकरी घेतली ती एक झाली, त्याच्या आपण अर्ध्या केल्या तर 2 भाग झाल्या, तर हे आपण दाखवतो. म्हणजे हे तुमचं उपयुक्त आहे की नाही उपयुक्त, म्हणजे सगळ्यात महत्वाचं उलट हे. नंतर विभिन्न भिन्नांक निरूपित करने के लिए पेपर फोल्डिंग तकनीक का उपयोग करना, म्हणजे या ठिकाणी जे काही आपले अपूर्णांकाचे भाग आहेत ते समजून सांगण्यासाठी आपण जी पेपर फोल्डिंग आहे तर त्याची आपण उदाहरण म्हणजे घडी करून आपण दाखवू शकतो अपूर्णांक कोणता, किंवा त्याच्यामध्ये पाव भाग दाखवेल, अर्धा भाग दाखवेल, पाऊण भाग दाखवेल आणि एक भाग कसा होतो हे दाखवू शकतो. म्हणजे हे सुद्धा उपयुक्त आहे. परंतु ऑप्शन क्रमांक 2 हे चुकीचं आहे, कारण याच्यामध्ये फक्त म्हटलंय की काय करा, डिफरन्शिएटिंग बिटवीन फ्रॅक्शन्स अँड नॅचरल नंबर्स युजिंग डेफिनेशन. डेफिनेशनच्या माध्यमातून आपण फ्रॅक्शन शिकू शकतो का? चुकीचं आहे ते, कमी महत्वाचं आहे. ठीक आहे, कमी महत्वाचं आहे. हा दाखवू शकता तुम्ही, सांगू शकता डेफिनेशन किंवा अपूर्णांक कसा आहे, म्हणजे ह्याला डेफिनेशन तुम्हाला सांगावे लागेल. परंतु सगळ्यात महत्वाचं कमी महत्वाचं विचारलं होतं ते कमी महत्वाचं, बाकी हे सगळे जास्त महत्वाचे येतील त्याच्यापेक्षा, म्हणून आपला ऑप्शन क्रमांक 2 उत्तर येईल. ठीक आहे, 2 उत्तर येईल आपला, लक्षात ठेवा. चला सांगा तुमचा स्कोर सांगा इथं. हा राठोड सरांचा दुसरा प्रश्न तुम्हाला थोडीशी गप्पलच झाली ना, तो प्रश्न आपण बघूया. ठीक आहे, बघा प्रश्न काय व्यवस्थित एकदा वाचा, काय प्रश्न, प्रश्नामध्ये काय म्हटलं ते समजून घ्या आणि नंतर मग तुमचं उत्तर तुम्ही द्या. हा काय मध्ये प्रश्नामध्ये काय म्हटलंय बघा, की यांत्रिक गणना. ठीक आहे, यांत्रिक गणना आणि रटने पर आधारित आकलन की अपरस्कृत विधी. ठीक आहे, आता म्हणजे काय म्हटलंय की यांत्रिक तुम्ही पाठांतर करणं यांत्रिकपणे किंवा जे रटना आहे ते सुद्धा पाठांतरच आहे, त्याच्यावर आधारित आकलन की जी अपरिष्कृत विधी आहे. तर ही जी म्हणजे अपरिष्कृत विधी म्हणजे थोडक्यात काय, अपरिष्कृत म्हणा किंवा आपण ते टाळणारी विधी की आपण सारखं ते पाठ करत नाही, परंतु गणितामध्ये हे महत्वाचं असतं, काही घटक तुम्हाला पाठ करावे लागतात. तर यासाठी ही जी विधी आहे याचा सबसे अच्छा उदाहरण निम्न में से कौन सा है. मग बघा तुम्हाला फक्त आता हे बाकीचं जास्त लक्षात न घेता यांत्रिक गणना आणि रटणे म्हणजे याच्याशी निगडीत कोणता आहे ते बघायचं होतं. मग याच्यामध्ये बघा, हे जर तुम्ही केलं, सहपाठी और शिक्षक शिक्षिका की सहायता या परामर्श लेते हुए वर्कशीट में दी गई समस्याओं को हल करने के लिए विद्यार्थियों को करना. जर विद्यार्थी इथं सोडवत असतील हे पाठांतरावरती आधारित काय नाही, हे प्रॅक्टिकली अनुभवावरती आधारित आहे. आपल्याला इथं पाठांतरावरती पाहिजे. गुणन सारणी पहाड़े एवं सूत्रों को याद करने के लिए विद्यार्थियों को कहना, म्हणजे पाठ करा, सूत्र पाठ करा, पहाड़े पाठ करा. आणि ये अभिकरण हेतु बुनियादी कौशल के रूप में आवश्यक आहे. तर हे कशासाठी आवश्यक आहे पाठ करणं, तर ही तुमच्या ज्या काही बेसिक क्रिया असतात, मूलभूत क्रिया असतात, यासाठी तुम्हाला बेरीज असेल, वजाबाकी असेल, गुणाकार भागाकार यासाठी हे महत्वाचं असतं. म्हणून लक्षात ठेवा, यांत्रिक गणन रटणे याच्यासाठी कोणतं उपयुक्त येईल, ऑप्शन क्रमांक 2 उपयुक्त येईल. समजलं. तिसऱ्यामध्ये काय बघा, निम्नलिखित में से कौन सा व्यान हिले की ज्यामितीय सिद्धांत के बारे में सही नहीं. आता ज्यामितीय जो व्यान हिले जो सिद्धांत आहे तो आपण बघितलाय ना आपण. तर त्याच्यामध्ये त्याने जे काय 5 स्तर सांगितले, तर काय 0 सोडून 5 स्तर आहे. ठीक आहे, 0 पासून 5 स्तर आहेत. ठीक आहे, तर मग याच्यामध्ये सांगितले कोणतं बरोबर नाही. तर या ठिकाणी स्तर आयुपर निर्भर आहे. जे काय स्तर सांगितले त्यांनी, जे काय स्तर सांगितले ते या वयोगटानुसार सांगितलेत का, तर वयोगटानुसार पण सांगितलेले नाहीत, म्हणून पहिलं चुकीचं येईल. तर ते विकासानुसार स्तर आहेत, म्हणजे जसा मुलाचा विकास होतो बरोबर ना, म्हणजे लहान असताना ते वेगवेगळ्या आकारामध्ये ज्या काही वस्तू बघेल त्याच्यामध्ये ते सांगेल की याच्यामध्ये हा आकार आहे, त्याच्यामध्ये तो आकार आहे. ते विकासात्मक असतं, जसं वय वाढेल त्याप्रमाणे ते डेव्हलप होतं. ते अनुक्रमिक असतं, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ज्या गोष्टी असते समजतील मुलांना ते त्या क्रमानुसार समजतात. आणि स्तर ज्यामिती मूर्ताकडून तो अमूर्ताकडे असतो. ठीक आहे, म्हणजे आधी मूर्त वस्तू बघितली, म्हणजे थोडक्यात बघा तुम्ही भाकरी बघितली तर मुलगा म्हणेल की आई या भाकरीमध्ये वर्तुळ आहे, बरोबर ना, काय वर्तुळ आहे. नंतर समजा आपण त्याने काय बघितली, बांगडी बघितली, त्याला म्हणेल तो काय आहे, वर्तुळ आहे. म्हणजे तर तो कॉन्क्रीट वस्तूकडून तो काय करेल, ज्या काय अमूर्त वस्तू तिकडे तो जात असतो, म्हणजे तो स्तर त्याप्रमाणे मांडलेला आहे. म्हणून लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 1 इथं चुकीचं. ठीक आहे, थांबूया आपण इथं. समजलं सर्वांना. कमेंट करा तुमची उत्तरे किती करेक्ट आली, 15 पैकी तुमचा स्कोर किती आला, आणि तुमची एखादी जर समजा तुम्हाला कन्सेप्ट समजली नसेल अजूनही तर तुम्ही कमेंट करा. आणि जर तुम्हाला काय म्हणू आपण
की बाबा नसेल एखादी कन्सेप्ट तुम्हाला समजत तर नक्की विचारा. आपण त्या कन्सेप्टवरती तुम्हाला बोललोय की वेगळा स्पेशल सेशन घेऊया आपण त्या कन्सेप्टवरती. पण तुमची कन्सेप्ट आपल्याला शिकवायचीच आहे, समजूनच घ्यायची. लक्षात ठेवा, वेळ आहे आपल्याकडे, तोपर्यंत हे करता येईल, अन्यथा आपल्याला करता येणार नाही. ओके.